गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेल, तर मी आहे आज पनवेलमध्ये. मी काल रात्री आले होते आणि आता आपल्याला जायचं आहे मार्केटला. त्याच्या आधी मी बनवणार आहे जेवण. सो हा पूर्ण व्लॉग बघा, कारण हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. शॉपिंग व्लॉग आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. सो पहिल्यांदा आपण जेवण बनवणार आहोत, मग खाणार आणि मग जाणार. तर मी दाखवते की जेवणात मी आज काय बनवते. घरामध्ये मी बघितलं तर एवढंच अवेलेबल आहे. हे बघा, मूग आणि मटकी, आणि हे आहे चवळी. तर चवळी बटाटा बनवेल. आणि हे मी काल आणलेले मोदक जे एका बाजूला गेलेत, अजून ओपन नाही केले मी, माहीत नाही ह्याचं काय झालं आहे. आणि चपाती बनवणार आहे. सो मी दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा मी काय करणार आहे, ते चवळी जी आहे ना ती म्हणजे कुकरला त्याच्या शिट्ट्या मारून घेणार, कारण रात्री वगैरे काय ठेवलेले नाही. सो आपण कुकरला शिट्ट्या मारून घ्या चवळीला. ह्याच्यामध्ये हळद मीठ टाकतो. आणि टाकले थोडंसं तेल. आता मी ह्याला एकूण 8 शिट्ट्या काढणार आहे. आता 8 शिट्ट्यांमध्ये ती नरम होईलच चवळी. तर बघूया, 8 शिट्ट्या काढूया पहिल्यांदा. कुकर लावला आहे मी इकडे. आता मी चपात्या बनवते. चपात्या झाल्यावरती दाखवते. नेमकं झालं आहे की मी माझा ट्रायपॉड जो आहे तो घरीच ठेवला आहे, जो स्टँड असतो तो. त्याच्यामुळे मला इथे मोबाईल असा ठेवून व्हिडिओ बनवावा लागतो आहे. तर मी दाखवते. तर माझं पीठ मळून झालं आहे आणि इकडे हे बघा, माझं पीठ मळून झालं आहे. इकडे मी शिट्ट्या काढल्या आहेत. आता बघूया काय करता येईल. सो आता पटकन चपात्या करून घेते. इकडे आपल्या सगळ्या चपात्या रेडी झालेल्या आहेत आणि इथे मी मोदक थोडेसे स्टीम करायला ठेवलेत. आणि याच्यामध्ये बॉईल झालेले आहे चवळी. तर आता भाजी बनवणार. आता मी इकडे भाजी बनवायची तयारी करते. हे बघा, इकडे टोमॅटो आणि कांदा चिरलाय आणि मी तुम्हाला आता भेटवते कोणाला तरी. आधीच असतोय. काय करतोयस? इकडे जो पसारा आहे खाऊ वगैरे तो जरा इग्नोर करा. आणि हे बघा, सकाळच असं डाएट बघा, बिस्किट आणि चहा डाएट. ह्याला खाऊ दे बिस्किट आणि चहा, आपण आपलं काम करू. बाय बाय. इथे मी बनवल्या चपात्या आणि ही आहे आपली भाजी. भाजी खूप भारी दिसते. सो आता आपण खाणार. आता माझं खाऊन झालेलं आहे सगळं काही. आणि इकडे ह्याचं पण खाल्लेलं आहे. तर आता आम्ही एक ट्रिक केली की आम्हाला बाहेर खायचं नाही, म्हणून आम्ही काय केलंय,
जास्त जेवण बनवलं आणि आता मी ते पॅक करणार आणि घेऊन जाणार. तर काय माहिती नाही कुठे खाणार आहे पण आता बघूया आधी कुठे जायचं ते आणि मग सांगतो तुम्हाला. चला. चालेल, आता पॅक करते मी, तुम्हाला दाखवते थांबा. ही आहे चवळीची उसळ. इकडे हे मोदक ठेवलेले ते आणि या डब्यामध्ये मी पॅक केलं आहे चपात्या आणि ह्याच्यात आता भाजी भरणार आणि घेऊन जाणार आम्ही पिकनिक. आणि हा इकडे खातोय मोदक. मी खातोय मोदक. बघा कसं आहे खरं. मगाशी जेव्हा मी गरम केलेलं ना तेव्हा खाल्ला ना, आता थंड झाल्यावर खातोय. चला निघताना भेटूया. मित्रांनो बोल. मैत्रिणींनो, आता आम्ही चाललेलो आहे. आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि चाललोय आता पहिलं स्टेशनला. ऑटो पकडणार आणि स्टेशनला जाणार आणि मी तुम्हाला दाखवते माझे शूज दाखवते. वेट, हे बघा शूज, हे आहेत ह्याचे. माझे शूज घातले आणि घातलेत घरी आल्यावरती धुवून द्यायचे. ओ माय गॉड, घरी आल्यावरती माझे शूज धुवून द्यायचे. चालेल चालेल, देते, डन, धुवून देते. अय्या बेबी सुटलं. इकडे इकडे बांध, तिकडे बसून तिकडे बांध. हे बघा इकडे सुटलंय, जरा बांधते आता. इकडे बाकड्यावर पाय खाली ठेव. टाईट बांधायचं म्हणजे. हा बघा मला शूजचे लेस बांधून देतोय. थँक्यू बेबी. नाही निघणार. ओके चलो लेट्स गो. ही आहे आमची ब्युटिफुल सोसायटी. लेट्स गो. 0.5 करणार. 0.5 आता आम्ही चाललो आहे स्टेशनकडे. आता माहिती नाही आवाज ऐकायला जातोय ना. ऑटो पकडले, स्टेशनकडे चाललो. आता आम्ही लोकलमध्ये बसलो आणि 2 तास लागणार आहेत जायला. 2 तास ट्रेनमध्ये 2 तास लागणार आहे. नंतर तिकडे गेल्यानंतर जातो. आणि हा आवाज बघा काय काय देत नसेल तुम्हाला. ओके स्टे ट्यून गाईज. आताच ट्रेन खाली झाली, अजून लोक आलेले आहेत बसायला आणि गर्दी बघा एवढी सारी. आता आम्ही उतरलो स्टेशनवरून मस्जिद स्टेशनला. स्टेशनवरून नव्हे, ट्रेनमधून मस्जिद स्टेशनला. आणि आता आम्ही चाललो आणि खूप जास्त गर्दी आहे. माहीत नाही किती ब्लॉग बनवेल पण घेते थोडं तरी, दाखवते तुम्हाला गर्दी. इकडे बघा ट्रॅफिक जाम. हे ऐकून तर लोकांचे कान फुटतील. हे आहे मुंबईमधलं बुलेश्वर मार्केट. तिकडे आज आम्ही आलोय. खूप डेंजरवाली गर्दी आहे. आता आम्ही एक शॉपिंग केलेली आहे. तसली बॉक्स घेतले आहे जे ज्वेलरी पॅकिंगसाठी लागतात ते. आणि आता अजून आम्ही BMC मार्केटमध्ये चाललो आहे. तिकडे आहे ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी. सो आम्ही तिथे बघणार आहोत जाऊन. प्रकारे आम्ही घेतलेला आता आमची शॉपिंग झाली आहे. सगळीकडे आहे शॉपिंगची बॅग. आणि आता खायला जाणार आहे. वाजले किती? वाजले किती? 4 वाजून 10 मिनिटे. माझे कानातले कुठे टाकलेले? मला काय माहिती. चे कानातले गेलेले आहेत हरवून. सोन्याचे कानातले हरवलेले आहेत. 4:20 झाले आणि आराम जेवायला चाललो. चला जरा काहीतरी खातो आणि तुम्हाला दाखवतो किती गर्दी आहे. दाखव जरा गर्दी. प्री वेडिंगचं. हो पहिले खाऊया मग प्री वेडिंगचं. सगळं फिरून झालं आणि आता 4:30 वाजलेत आणि आम्ही आता खायला आलो इथे. तर आता आम्ही ऑर्डर केले आहे व्हेज थाली आणि काय रे पावभाजी. आम्ही घरून जो डब्बा पॅक करून आणला होता तो आता गार झाला आहे, त्यामुळे घरी जाऊन रात्री खाणार.
आता खूप दमलेलो आहे, एवढी गर्दी आहे. खूप जास्त भूक लागली. अजून आम्हाला प्री वेडिंगची शॉपिंग करायची. प्री वेडिंगची शॉपिंग झाली की मग झालं, मग घरी जायचं ना. आता दाखवतो आम्ही जेवण आल्यावर. सारं शॉपिंग झालेलं आहे इकडे, हे बघा. आणि आता हा चहा पितोय आणि खूप सारं दमायला पण झालेलं आहे. मी चहा पित नाही तर मी ठरवलं की मी जाऊन नारळ पाणी पिईन नंतर पुढे. नारळ पाणी खूप आणि पिते. अजून आमचं शॉपिंग बाकी आहे. आम्हाला अजून प्री वेडिंगचं करायचं आहे शॉपिंग. सो ते घेणार आणि मग घरी जाणार. घरी जाणार पण आधी चहा पितो. चहा पी. चला भेटू. आणि मी घरी गेल्यावर दाखवेन की मी काय काय घेतलंय. बोल, नारळ पाणी. काय पितोय? नारळ पाणी. येस. मासे बसत आहेत. मेरा बात समझो. ठोकून जातील. आतल्या बाजूला चल, आतल्या बाजूला चल दीदी. खूप भारी आहे. इकडे ऑनलाईन शॉपिंग चालली आहे यांची. अवतार बघ काय झाला. अवतार खूप आम्ही इकडे बेकार झालेला थांबलोय आहे. CST ला जायला ऑटोसाठी. नाही सॉरी, काय टॅक्सीसाठी. आणि ते टॅक्सी 10 ते 12 टॅक्सी गेली पण आम्हाला टॅक्सीच नाही भेटत आहे. खूप जास्त वैताग आला आहे. लोक तिथूनच टॅक्स करतात.